सन्माननीय अमित भोगटे कणकवली यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक आले, स्वीकार करते, आभार मानतो, धन्यवाद। या ठिकाणी
मोरे बाबा यांच्याकडून हे बहुमोल असे श्री नार्वेकर काका यांच्याकडून हे 101 रुपये पारितोषिक आले. त्याचप्रमाणे कैलासवासी नारायण माईल यांच्या स्मरणार्थ श्री मोहन माईल यांच्याकडून हे 101 रुपये पारितोषिक आले. त्याचप्रमाणे श्री बापू घाडी मामा यांच्याकडूनही 101 रुपये पारितोषिक आले. त्याचप्रमाणे आमच्या परममित्र कासारडे गावचे सुपुत्र शेखर धरपे साहेब यांच्याकडूनही 101 रुपये पारितोषिक आले. सर्व मायबाप बहिणी आणि बक्षीस देणाऱ्यांचे सर्वांचे मनोभार आभार मानतो. हॅलो हो माहित आहे. त्याचप्रमाणे या मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते अजय मिश्रा यांच्याकडून हे 101 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद. व त्या मगाशी आमच्या अजय मिश्राने बक्षीस दिलं. तर बक्षीस दिल्या तू काय फलन वा काहीतरी म्हटलंस तू. हा भाषा तुका तुझी भाषा शिकवते. होय होय तुमच्या सगळ्या फरमाईश पूर्ण करा. असो धन्यवाद. दोन त्रास इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोन त्रास इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळावर एक त्या रायगडावर एक चौदार रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. अहो रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. दलिताने दलितांचा राजा माडी उठून गेला. दलिताने दलितांचा राजा माडी उठून गेला. नादले पोटांचा नाद नादले पोटांचा नाद नादले डोकं नादले पोटांचा नाद नादले डोकं. त्या राजधानीवरती भगवनी शान आहे रायगड किल्ला महाराजांचा. रायगड किल्ला त्या राजधानीवरती भगवनी शान आहे. अय्या बोलण्या टाळ्यात वसावणी काढला. नतमोताची नाकामधी ग सवारी थोडक्यात कारण काय गजर त्याला पण घ्यायचं आहे. सेलिब्रिटी ना तो शेवटला येलो. सेलिब्रिटी भांडी पिंडी घासून जा. ए बाबा आमचे स्वप्नील
धन्यवाद. याच्या नादाक लागू नको. लग्न बिग्न कर. त्याला सांगलं ना लग्न झालेलं का विचार म्हणून. अरे बाबा बुवा, अरे धर्मपत्नी ह्या जगामध्ये बायको सोडून आपल्यावरती प्रेम कोणच करीत नाही. बायको सोडून ह्या जगावर आपल्यावरती प्रेम कोणच करीत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या धर्मपत्नीचा सन्मान करूया. या येड्या काहीतरी सांगू नको. लग्न बिग्न कर बाबा, नाही तर जवळजवळ 40-50 वर्ष नवरदेव झाली आहेत. रेंज जाय तिची पोरगीच नाही. या गल्लीची शान सचिन शिंदे यांचं आगमन झाले. एकदा जोरात टाळ्या होऊन द्या. सचिन शेठ जिंदाबाद उर्फ बंड्या. या पुढे वा, बायको सोडून जगामध्ये आपल्यावरती कोणच प्रेम करत नाही. अरे बुवा, बायको आपल्यावरती एवढा प्रेम करते बुवा, एवढा प्रेम करते. एक वेळ आपली स्वतःची मुलं शेजारणीकडे ठेवून जाय बायको अर्जंट कामासाठी, पण आपल्या नवऱ्याक मात्र शेजारणीकडे ठेवणार नाही. प्रेम. अरे काय बुवा, काहीतरी सांगू नको बुवा, प्रेम कर. आणि मला सांगितलं की पेडनगर बुवा लेडी डब्यात चढलो, मास बांधला आणि खरा आता लय मोठे फायदे होते लोक लॉकडाऊन मध्ये. ह्यांना कोण का घेत नव्हता. मी चढले लेडीज डब्यामध्ये चढल्याबरोबर हो पण माझ्या पाटणा आलो. एका मध्ये बाबू या बाबू म्हणता थांब 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 म्हणता. या लेडीजच्या डब्यात म्हणता खाली चढतो, उतार म्हणता खाली. खाली उतारलो नमता. अरे रे म्हणता, ही म्हणता चुकीची गाडी या. वय वय म्हणता चुकीची गाडी या. पाटणा म्हणता केळ्याची आहे का ठरली. अरे जरा याला लगाम दे. गजर सांगतो, गजराच्या माध्यमातून. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. भगवंत पांडुरंगाचा मंदिर एक आहे, पण त्याच्यामध्ये गाभारे दोन आहेत. त्या मंदिरामध्ये गाभारे दोन आहेत. एक गाभारा माता रुक्मिणीचा आणि दुसरा भगवंत पांडुरंगाचा. दोन गाभारे आहेत. जर गेलात तर केव्हा निरीक्षण करा. पण व का दोन गाभारे का? भगवंत पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रावळामध्ये दोन गाभारे का? फक्त वर्षाकाठी फक्त ते एकत्र येतात. भगवंत पांडुरंगाच्या दर्शनाला तुकाराम महाराज जायचे. तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्या, पाठच्या 7 पिढ्या आणि तुकाराम महाराजांची 8वी पिढी. ज्यावेळी भगवंत पांडुरंगाकडे तुकाराम महाराज जायचे तेव्हा भगवंत पांडुरंग प्रत्यक्ष मान खाली घालायचे आणि माता रुक्मिणी विचारायची, देवा भगवंत तुम्ही एवढ्या सृष्टीचे निर्माण करता, तुम्ही ह्या तिन्ही लोकांचे बाप आहात आणि तुकाराम महाराज मंदिरात आल्यानंतर तुम्ही मान खाली का घालता? तेव्हा सांगितलं, देवी हा तुकाराम महाराज यांच्या 7 पिढ्या आणि तुकाराम महाराजांची 8वी. म्हणता माझ्या देवळामध्ये माझ्या समोर त्यांनी केव्हाच रडगाराने केलं नाही. मी म्हणता भगवंत तुकाराम महाराजांचा देणेकरी आहे. तेव्हा भगवंत पांडुरंग मान खाली घालायचे. अहो मगाशी बोल तुम्ही सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर या रस्त्यावरचा दगड म्हणजे म्हणतो या राज्यातले आपण माणसं आहोत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं करून ठेवलंय बुवा की चंद्र सूर्यापर्यंत हे आपल्याला कदापि सोपणार नाही. एवढं माझ्या राजाने करून ठेवलं. जर माझ्या राजाचं आयुष्य शतकाभर असतं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं, सोन्याचं दार असतं. म्हणून म्हणतोय ओम
नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझा अंबे करून प्रार्थने बघतच राहावी अशी एक सुंदरशी युती राहत होती. आणि त्याच मुसलमान मौल्यामध्ये काय 5 नामवंत गुंड होते. त्या गुंडाने विचार केला या हिंदू मुसलमान दंगलीचा फायदा घ्यायचा आणि त्या मुसलमान युतीची इज्जत लुटायची. आणि हा म्हणताना रात्री 12 12:30 वाजताना ते मुसलमान गुंड त्या मुसलमान युतीच्या घराकडे सरकू लागले. आपली मुलगी बावरली घाबरली शारली बाहेर रखून पाहिलं तर दरवाजामध्ये 5 नामवंत गुंड होते. विचार केला अरे जर ह्यांच्या तडाख्यामध्ये सापडले तर माझ्या युक्तीची लटकन तोडल्याचं राहणार नाही. तेव्हा ती मुलगी आपल्या घराच्या मागच्या दरवाजातून पळत सुटली. पळता पळता पळत गेली आणि पोळ्याच्या पलीकडे गेली. तेव्हा एका घराच्या दरवाजाच्या पटीत उजेड दिसला आणि तिने दार ढोकावलं. दार ढोकावल्याबरोबर तिच्या उमेदीचा हिंदू तरणा बांध युवक बाहेर दांडा घेऊन आला. त्याने विचारलं ताई तुला काय पाहिजे. ती मुसलमान युती बोली दादा मला एक रात्र ह्या ठिकाणी सारा पाहिजे. अरे दंगा चालली हिंदू मुसलमानांची, तू मुसलमान मी हिंदू. तो हिंदू एक बोलला ताई माझं घरामध्ये अंतरलेलं अंतरून त्याच्यावरती बेलाशेक झोपी जा. ते गुंड येणार नाही तुझी अब्रू लुटणार नाहीची खबरदारी मी घेतो. आणि हिंदू युवकाच्या घरामध्ये मुसलमान युती झोपी गेली. रात्र वाढत चालली होती. हिंदू युवकाच्या मनामध्ये विचार थया 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 नाचत होते. अरे दंगा चालली हिंदू मुसलमानांची, ती मुसलमान मी हिंदू. मग कुठल्या भरोश्यावरती माझ्या घरामध्ये झोपे गेली आहे. अरे जर माझ्या मनामध्ये आलं असतं तर मी तिची इज्जत करू शकतो. माझ्या तडाख्यामधून तिला सोडवणारा कोण नाही. कुठल्या भरोश्यावरती माझ्या घरामध्ये झोपे गेली आहे. सकाळ झाली आणि सकाळ झाल्याबरोबर ती मुसलमान युती जायला निघाली. जाताना तिने आभार मानले. आभार मानण्याच्या अगोदर हिंदू एक बोलला ताई आभार जरूर मान, फक्त मला एकच गोष्ट सांग. एकाच गोष्टीचा उलगडा कर. अरे दंगा चालली हिंदू मुसलमानांची, तू मुसलमान मी हिंदू, मग तू माझ्या घराचा सारा का घेतलास. अगं पोरी मनामध्ये आलं असतं मी तुझी इज्जत करू शकत होतो. माझ्या तडाख्यामधून तुला सोडवणारा कोण नव्हता. तेव्हा ती मुसलमान ती बोलली दादा काय गुंडा माझ्या मागे लागले आणि बोळात आले, बोळाच्या पलीकडे आले. तेव्हा तुझ्या घराच्या दरवाजाच्या फटीतून मला उजेड येताना दिसला. मी दार ठोकावच्या गोदार डोकावून पाहिलं तेव्हा मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला. अरे त्याच्यानंतर माझा मी दार ठोकावलं. हे माझ्या राजाची ओळख आहे. म्हणून सर्व शिवभक्तांना सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तांना एकच विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं नाम लावा, जरूर लावा. छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कानात बाळी घाला. बघतोस काय राजे हो मुद्रा कर, गाडीवरती लिहा, पण ती गाडी बियर बारच्या मागे फारपत्र उभी करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यात आपण काय मावळे कसे असावेत या ठिकाणी आई कैलासवासी वैजयंती जाधव यांच्या स्मरणार्थ आमचे परमित्र विवादादा यांच्याकडे 200 रुपये पाठवून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. केलंच ती माका जोर
वारा का टाकेन वारा काढीन तुझ्या 12-5 बघून टाकेन काय पकडची नळ ती. अरे तू आज भांडावलं ना तर तू येताना आड्या फाट्यावर नाही गेला ना त्या फाट्यावरच काहीतरी तुका बांधीगार झालेला तुका आता फाट्यावरच मारू भाऊ. शिवम चव्हाण यांच्याकडे 101 वेळा पाठवले धन्यवाद. संतोष कानवेकर यांच्याकडे 100 ह्या पैशाचा उगाच करता सो नाही तसं ना. आता बघ आपण जर पाहुण्यांकडे गेलो ना पाहून चाय पिवायचे असतात बिस्किटं खायचे असतात तरी म्हणतात चायचा आणि बिस्किटचा उगाच केलात का. खाताना बशीवर बिस्किट आपोआप खातो तो सगळी. बघा लग्न महागाई आहे या ठिकाणी. लग्न पण कमी खर्चात करूया नाही का. कमी खर्चात करूया हळद बिळद कमी करूया. आता जवळजवळ 40-45 नवरदेव झाले रेंज जाय दिली खय काय मुली नाही मिळत. मुली मिळत नाही हे काय नाही हो आपणच केलेल्या 30-40 वर्षापूर्वी आपणच जी चुकी केली त्याची फळं भोगतावी. 30 वर्षापूर्वी 35 वर्षापूर्वी भारतामध्ये सिटी स्कॅन सोनोग्राफ नावाच्या मशीन आल्या. लोकांनी गर्भलिंग चाचणी केली आणि स्त्रीगुण हत्या करून टाकली. मुलगी नको औषध देऊ ह्या देऊ पण त्या दिव्याचा पंथीचा काय पंथीचा नाव ना गेले असे काय नाही बुवा मगा सांगलं तू ते आमचं धूर निघता म्हणून काय नाही धूर निघता कैसून निघता धूर. लग्न करा सगळ्यांना ज्यांचा होऊचा. आता लग्न लावतोय मी ज्यांचा लग्न बघा पण हळदी बिळदीचा ह्या काय मला पटत नाही. हळदीची जे काय फॅडीला मुंबईत त्या काय माका पटत नाही. 10-50 किलो हळद आणणार पुऱ्या गल्लीभर हळद गरीब गल्लीभर हळद रात्रभर नाचत राहणार. पण एक मार्क करा जो रात्री हळदी असता तो सकाळी लग्नाक नसता त्याची सकाळी आंबेळत असता. गावा पण तशीच रात्रात नाचतले घरात जाऊन झोपतले नवरो गेलो लग्न लावून दिलो हे ओटीवरनं उडी मारतलो आणि म्हणतो वाजा जायचे ते 7-5 नाद नाही करायचो ते तू लय खतरनाक गडी तू काय म्हणून लग्न कमी खर्चात करूया. लग्नाचं बघाय पोवाने मग सांगितलं मुंबईमध्ये भुपेट आहे. काही ताट घ्यायचं ते मीठ घ्यायचं पुढे कांदो घ्यायचो ते भात घ्यायचो इकडे डाळ घ्यायची तिकडे भाजी घ्यायची भिकाऱ्यासारखा फिरायचा. मग बुवाने पण चांगलं सांगितलं की पहिल्या महिला महिला तशा होत्या बुवा तसं होतं कांडत होते 10 पैसे 5 पैसे बुवा मला पण गेलेले आहे. आमचा दुष्काळात जन्म झालेला आहे. आम्ही दुष्काळातलेच आहोत नाही का. पहिल्या महिला वर्ग होत्या पहिल्या माता भगिनी होत्या. पहिल्या सकाळी उठल्याच्या नंतर चुलीची पूजा करायची सारवण करायचे चुलीची पूजा करायची आणि नंतर स्वयंपाक करायच्या. पहिल्या महिला वर्ग होत्या उठायच्या त्या घ्याची पूजा करायची आंघोळ करायची घ्याची पूजा करायची आणि स्वयंपाक करायची. पण आताची मुंबईची महिला मुंबईची काय नाही गावची काय पहिल्या त्या पॅटर्ननी ती लॉक उघडतली टिकलेनी आणि व्हॉट्सअप चालू करतली आणि एवढा पीठ घेतली परातीत पीठ कालवतली आणि त्यानंतर एवढं गोळो पोळपाटार ठेवणार असं पोळपाटार ठेवणार आणि लाटणी घेणार आणि ती लाटून सुरुवात करणार. पोळपाट खाणाऱ्यांचा होऊन दे. सध्याची परिस्थिती आहे मोबाईल पॅटर्नला लय डेंजर आहे मोबाईल. आता बराचसा काढून टाक वाईटा. अरे मोबाईलचे चांगले फायदे म्हणतात बुवा आई वडिलांनी दिला. अरे बुवा बाजारात गेलो तर आपली आई आपल्या कडेवरती घेते की मी जे बघतो ते माझ्या मुलांना बघावं. पण त्याच्या पलीकडे पण बाप असतो. अरे बाप तर आपल्याला डायरेक्ट खानदार घेतो. अरे जे मी बघतोय ते माझ्यापेक्षाही पुढची दुनिया माझ्या मुलाने बघावी. बाप आपल्या मुलाला खानदार घेतो हे बापाचं कर्तव्य. पण बंधूंनो आजकाल बरेचसे आई वडील वृद्धाश्रमामध्ये गेलेले आहेत. त्या दिवशी 15 दिवस 8-7 दिवसापूर्वी एक SMS आलं होतं बघा. एक डॉक्टर बालरोग तज्ञ त्या डॉक्टरचं निधन झालं. त्याला अग्नी द्यायला बुवा घरातले कोण नाही. मुलगा निसून अमेरिकेला डॉक्टर काय करायचं बुवा शिकून. अरे मायबाप बजाराशी जणू बाळानू माळबीळ घालूच नका ह्याच्या पुढे माळबीळ घालूच नका. मी सांगतो काय माळबीळ काय नाही. माळ कसले घालणार 2 शिता भाताची त्यावर एक थेंब डाळीचो पापडाचो कुस्कर करणार वाटाण्याचा साल आणि नेऊन नळ्यावर ठेवणार खा ये आणि म्हाताराच्या पोटवर 200 रुपयाचा हार. पण मी बंधून एकच सांगेन आई वडील जिवंत असेपर्यंत अन्न घालूया जिवंत असेपर्यंत त्यांना पोचूया. माळबीळ नको जिवंत असेपर्यंत पोचूया.
आणि असं जर आपलं एखादं म्हातारे बितारे गेलो की सांगते ती आबाची चप्पल घेऊन जा घेऊन जा घेऊन जा, ती म्हाताऱ्याची उशी अजिबात नको, लाळ पडलेले त्यावर घेऊन जा घेऊन जा घेऊन जा, चादर ती पण घेऊन टाका. म्हातारा तो एक कपडो घरात ठेवीत नाही. पण म्हाताऱ्याचं मी काय म्हणतोय, तुम्ही सगळा म्हाताऱ्याचा जाळून टाकतात ना, कपडो जाळतात, चपले जाळतात, चष्मे जाळतात, शिल्लक काय त्याचा ठेवीत नाही. मग मी म्हणते बँकेतला बँक बॅलन्स तरी कशा हवा, आपण जाळून टाका. समाज कुठे बुवा भरकटलाय. चांगलं सांगूया, मोबाईल मध्ये वाईट नाही, चांगलंच आहे ते. अरे लोक म्हणतात जिसका कोई नहीं होता है उसका गूगल होता है. तो एका लाईटीच्या खांबाखाली त्या गुगलला माहिती आहे ह्या काय हवा, बरोबर शोधून देता त्याचा. अरे बुवा, आपण कोकणातली माणसं आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा, आज माझा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये हुंडाबळी नाही, माझ्या जिल्ह्यामध्ये हुंडाबळी नाही, माझ्या जिल्ह्यामध्ये माझा शेतकरी आत्महत्या करत नाही, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधला शेतकरी आत्महत्या करत नाही. कितीही दुष्काळ पडवते, कितीही दुष्काळ पडवते, आत्महत्या करणार नाही. आणि माझ्या जिल्ह्यामधल्या आज आमच्या मुली परब ना, या परब काकाडू आमच्या आकाश सावंत यांच्यासाठी 100 पारितोषिक धन्यवाद. आणि आमचे शेखर तरफे साहेब यांच्याकडनं 100 रुपये आले ढोलकीपट्टूसाठी. जरूर नंतर तुम्हाला त्याचा ढोलकी सोलो वाजवतो. लहान लेकरू आहे, आज 23 वर्षाचा आहे आणि 10 वर्षात मला साथ संगत करतो. 10 वर्ष अहो 10 वर्ष साथ संगत करतो. पहिला चड्डेर वाजवायचा, चड्डेर भजना. आता भल्या भल्यांची पॅन्ट घालून वाजवता भजना. शेवटला त्याच्या ढोलकी सोलो दाखवतो. तर मी काय पैसर होते का लग्न लावा, हा लग्न लग्न तर लग्न कमी खर्चात करूया. जो बँक बॅलन्स राहील तो मुलांना द्या, कारण महागाई वाढलेली आहे. पण गावी बघा, इथे कसा नाही, इथे लग्न कसा सकाळ डामडूम, दुपारी टामटू, रात्री सामसूम. पण गावात कसा नाही, गावात मांडव सजलो, आंब्याचे टाळे लागले, सारवान पडला, महिला मंडळाने कनो घातला नाही, फणस आणून फोडला नाही. वा 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 लग्न लग्न. काय महिला मंडळ गीत म्हणतात, आटी गोटीची गाठी, आटी गोटीची गाठी, आटी गोटीची मधी काळ हळदी, धन्यवाद. या ठिकाणी आमची काका गावकर आलेले आहेत मीठ मुंबरीवरून. काका गावकर या, धन्यवाद. या ठिकाणी या, पुढे या. बायो हळद लाव गो गोडी, बायो हळद लाव गो गोडी. दुसरी म्हणतात, दादा तू म्हणती दादा तू म्हणती, दादा तू म्हणती. काय मजा असता गावात. आणि नवरो जवळजवळ ना 40-45 वर्षाचा असतो, असं सुकलेलो असतात, असं बोंबला. तर ती म्हणता, झुनवड झुनवड गे झुनवड झुनवड गे झुनवड गे. मग ती का बाजूला विचारता, बाजूवाली, तुका कसं कळलो गे, मग ते हळू सांगता, हळद लावताना हात लागलो, वराती चालत जायचे, ट्रकातनं जायचे, आणि ट्रकातनं जायचे त्यावेळी आमचे कदम बुवा त्या ट्रकाच्या टपावरती कच्ची लावून बसायची. त्यांच्या पार्टीची वाजवतात ना, मी पण जायची. आणि नवरो गेलो परक्या दुसऱ्या गावात. ती नवरी होती, ती होती एका डोळ्याला पोंजी, एका डोळ्याला पोंजी होती. ती बघायची जिलेबीने मागायचे लाडू अशी. तर तिच्या मैत्रिणीला तर बघावला नाही. एका मैत्रिणीचं लग्न जमलं तर दुसऱ्या मैत्रिणीला आता बघवत नाही. तेव्हा ती मैत्रीण ती का म्हणता, साधलंच घे एक आणि नवरा आमच्याच कडलो होतो, तो तर गॉगलच लावून गेलो होतो. मग आमच्याकडले काय करवले गप असणार, आमच्याकडले करवले चालूच केल्याने. आमच्याची दोन काय लग्नाची मजाच वेगळी असता हो. ज्यांचा ज्यांचा लग्न ठरला
मी मंगलाष्टक म्हणतो, त्याने फक्त 5 मिनिटं पाठावर असं त्यांनी समजायचा की मीच पाठावरती उभो आहे. 5 मिनिटापुरता फक्त त्याने मनात फक्त असा विचार करायचो की पाठावरती मीच उभो आहे. तू उभं राहू नको, तुझा झाला आता काय उपयोग नाही, बस खाली. हा, आणि तो विचार पण तो कहाणायचो नाही दुसरीचो. एकीनेच आपली बुवान सांगल्या धुरून निघता म्हणून. बस 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 या गो दांड्यावर अशा प्रकारे लग्न लागलेलं आहे. आता नवरदेवाने बाहेरच्या भूमिकेत या. आता थोड्या वेळाने अय्यराला सुरुवात झालेली आहे. आपण अय्यर करू शकता. तो यजमानी असतो तो सांगतो, ज्या ठिकाणी नवरा जानवशीला बसलेला आहे होता त्या ठिकाणी पानं वाढण्यात आलेले आहे. आणि एक मनुष्य गावात पाकिट शोधू गेलो पुढे. पाकिट शोधू तो बाम लावूनच येतात. एकानं बाम लावून इलो, उभा भराडी बाम लावून येतात. भैसून येतात काय माहिती. तर अशी लग्न लागतात. आणि त्याच्यात एक बघा मग भारतीय बैठक खाली बसवून बसणार असे पंक्ती बसणार असे वाटपी धावत करणार. त्या बुवांसारखे असणार ते श्लोक म्हणणार, प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा. थोडं भात अरे श्लोक म्हण पहिलो. चिंताकले केश दुरावू दे देशांतरी पाठवी भिवदन डाळ वरची ढवळून वाढून चिंताकले केश दुरावू दे देशांतरी पाठवी. ढोपर लावून सरक तिकडे मांडेर पाहिजे. श्लोक मंगलाष्टक गावची मजा भाई. तसा नाही मग सांगितलं खूप भेट आहे. तर बघा बंधूंनो, ही आपली कोकणातली मजा आहे. पण माझा कोकणातला अजून पण बघा बंधूंनो अभिमान वाटतो मला. कोकणी मनुष्य अजून एकत्र आहे. अरे कोकणी मनुष्य एकत्र आहे. या पाकिस्ताननी दुबई मगाशी काय सांगितलं, दुबई कोण तुझी आठवण काढतात? अरब आठवण काढते तुझी. हा अरब आणि कोण स्कॉटलंड तिकडे कसं जातं. हा बरं काय घातलेलं बुवा येऊ काय जात बुवा. डोळे उघडं बघून स्वप्न बघ. डोळे बंद करून स्वप्न बघू नको. बाहेर जाण्याची दुबई जवळ नाही या. अहो त्या दिवशी भेवादात आम्ही स्वप्न बघितला. डोळे उघडे करून स्वप्न बघायचं. पण मी डोळे बंद करून स्वप्न बघितला. माझी गाडी होती आता आणली ती. आणि पूर्ण मुंबई गोवा हायवे चालू. आणि मी जवळ 120च्या स्पीडने गाडी चालवत होतो. आणि हातखांब्यात गेले आणि आडवी म्हसलीवर ब्रेक मारला. ब्रेक मारल्यावर भाव माझं उठवतो, हे बुवा उठ. म्हटलं काय झालं रे? बस म्हणता गाडी खाली येईल की? अरे बस नाही म्हणता गाडी खाली येईल. पण म्हटलं फाटलेल्या चादरीत म्हणता अंगठो गेलो म्हणतो तुझी चादर फाटली. म्हणून डोळे उघडे ठेवून स्वप्न बघायचे. कारण बुवा लालबाग परेल ह्या बाजूला अजून 10 बाय 10च्या खोल्या आहेत. बंधूंनो लालबाग परेल साईडला गिरगाव साईडला 10 बाय 10च्या अजून खोल्या आहेत. 10 बाय 10च्या खोलींमध्ये 2 कुटुंबानंतर अजून माझ्या कोकणातली एक खाटीवर झोपता एक खाटीवर झोपता. खाटीवरच्या फोटोनंतर खालचं वाकून काय बघी वा. अरे ह्या दुनियेमध्ये 2च माणसं हुशार आहेत. पहिलं जर्मनी आणि दुसरं मालवणी. काय समजली? खरा सांगा भजी कोणाक पचली.
अहो दादा, अमेरिकेमध्ये कोण बोलताना शिकलं तर सॉरी म्हणतात, अमेरिकेमध्ये जेवताना कोणी ढेकर दिला तर सॉरी म्हणतात, आणि आपल्या भारत देशामध्ये 4 चौकात कोणी डुसकी सोडला तर एका माणसाच्या तोंडाकडे बघतो. तुझा हा घेतलाय बराचसा बोलणे. हा चिटकोक लागली. युट्यूब वाले तर व्हिडिओ पण मारून दाखवलं असतं. असो, पण खरोखरच युट्यूब ह्या मगाशी बोलले, आज ह्या युट्यूबमुळे तू दुबई, स्कॉटलंड, बँकॉक कडे गेलं. ह्याच्यामुळे प्रसिद्धी होता. पण बंधूंनो, सगळ्यांना एक विनंती आहे, व्हॉट्सअपचा वापर कमी करा, आणि खास करून रस्त्याने चालताना व्हॉट्सअप वापरू नका. बरेचशा लोकांना कुत्रे चावले. हो, त्या दिवशी आमच्या बाजूला एक जण, त्या दिवशी व्हॉट्सअपच्या नादात ना गेलो, घरात गेलो, आणि ती पण टी व्ही बघित होती. तिला पण काय बघितलं नाही, तिला पण ते आपल्या त्या टी व्हीच्या नादात त्याला पाणी दिला, चाय बी दिला. नंतर 10 मिनिटांनी म्हणतो हे कोण, तो पण म्हणतो अरे म्हणतो रॉंग नंबर लागलो. व्हॉट्सअप कमी वापरूया. अवा माझ्या बाजूला जगात लग्न झालं नाही, आणि त्यांनी बायको म्हणता हो व्हॉट्सअप काय म्हणता तो चालू करून द्या ना. त्या बिचारा व्हॉट्सअप चालू करून दिला. व्हॉट्सअप चालू करून दिल्याच्या नंतर तो कामावर गेल्यानंतर तो ती विचारता कामावर पोहोचला, तर त्यांना तिकडनं रिप्लाय दिला हो पोचलो. नंतर विचारता चाय पियाला, म्हणतो हो चाय पियालं. पुन्हा दुपारी तिला विचारला जेवला, म्हणतो जेवलो. पुन्हा संध्याकाळी 5:30 वाजताना तिला विचारला निघालात काय, हो तो निघालो. म्हणता दिव्या उतरल्यात की म्हणता येताना त्या चक्कीवरला म्हणता पिठाचं डबं घेऊन यावा. व्हॉट्सअप म्हणून बुवा मोबाईलचा वापर करा, पण प्रमाणात करा. एक मुलगी शिकली, प्रगती झाली. मुलींना बुवा दोष नाही मी मुलींना दिला, पण आई वडिलांच्या हातामध्ये मुलींना कसं घडवायचं ते. मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते संदीप जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या होत्या. तर बघा, पहिली एक गाणी लागायची. अजून लग्नातच आहोत आपण, अजून लग्नाच्या बाहेर नाही लाव. लग्न आहे, त्याच्यात अहेर फोडणं आहे, अहेर फोडण्यानंतर मग ते दुधाचा ग्लास आहे, मग सगळ्या मग हनीमून हनीमून काय नाही बाबा. जे आता थांबलेत ना, ज्यांचे 40-50 झाले त्यांनी आता ही अपेक्षा सोडूनच ठेवली आपण. जे 40-50 ज्यांनी गाठला नाही त्यांनी अपेक्षा सोडून द्या. त्यांनी काय नाही भगवो सदरून असायचो, भगवी लुंगी नेसायची, हातात कमंडोले घ्यायचो, त्याच्यात पावसाळी गांजा टाकायचो, चलो नाशिक कुंभ मिळाल. एका काय वाटलं माहिती आहे, कॅश बीस वाढवला म्हणजे खायच्या तरी बँजो पार्टीमध्ये फुलकुळ वाजवून राहिलेलो. अरे बोलतो काय, अरे याच्या नादात नको नको, गुरपटावून माहित नाही तुका. बाबासाहेबांवरती गाणं हे खरंच आहे. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, शिक्षणाची गंगा घरोघरी प्रत्येकाच्या घराघरामध्ये माझ्या ज्योतिबा आणि माझी माता सावित्रीबाईंनी फुलवली. म्हणून आज महिला शिकल्या आहेत. महिला वर्ग तुम्ही शिकलात, माझ्या ज्योतिबांची कृपा आहे म्हणून तुम्ही शाळा शिकलात. एक मुलगी शिकली प्रगती झाली, एक मुलगी शिकली प्रगती झाली. एक मुलगी शिकली तर 2 घरांना प्रकाश देते, एक मुलगी शिकली तर 2 घरांना प्रकाश देते. पण एक मुलगी शिकल्या तर आमचे 4 मुलगे नापास होतात. ती शाळेत जातात बघित राहतात. कडक हे
त्यांची माझी बारी झाली. त्यांच्या हातामध्ये रुद्रेशा मारली विदाउट डायरीची बजेट झालं मला. पण ती सन्मान मूर्ती म्हणजे सत्कार मूर्ती आहे ती. त्यांच्यावर पहिलीच कधी अशी माझी बारी झाली. पण एक प्रेमाचं प्रतीक. आय लव्ह यू अबुआ. होई मा तुम्ही तो मारी डाला रे. पहिचान कोण? सीमा उमा कहाँ रहते हैं? गुप्ता कंपाउंड लोखंड वाले के पीछे. पहचान अरे बाबा या मी आली रामदेव बाबा. त्याला फोन नाही बुवा ऐकलं ना. असो रामदेव बाबाचा नाद दुखावून नाही. पुंडलिकाच्या हट्टाचे हरियाले भजनाच्या सुरुवातीलाच आपण म्हणतो पुंडलिकावरती हरिविठ्ठल. तेवढी ताकद आहे बघा भजनामध्ये. या म्हणून महाराष्ट्रामध्ये नामस्पूजन भजन चाललंय म्हणून आपण ह्या भूमीवरती ही भूमी तरली आहे. कारण या भूमिकाली एक स्तंभ आहे आणि त्याच्यावरती दुनिया चालली नाही का बुवा. भजन भजन पूजन कीर्तन नामस्मरण याच्यावरती तरली आहे. सेलिब्रिटी अरे काय नाही सेलिब्रिटी बुवा. किती सेलिब्रिटी झालं तरी शेवटची आंघोळ तुला खळ्यातच घालणार ते. आणि त्यावेळी सेलिब्रिटी नाही म्हणणार हे बॉडीली बॉडीली बॉडीली. सेलिब्रिटी नाही तिथे. विषय संपलो. एकदा असाच झालाय. एका गावामध्ये कीर्तन चालू होतं. कीर्तनकार बुवा बोलले या गावातली एक दिवस माणसं मरणार. मृत्यू अटळ आहे. या गावातली माणसं म्हणतात सगळी मरणार. सगळी धाय मोठी रडोक लागली. त्याच्यात एकच बाई शाली होती. ती खादा कीर्तनकार बुवाने नवल वाटलं रे मृत्यू अटळ म्हटल्याबरोबर ह्या गावातली सगळी माणसं रडायला लागली. फक्त एकच बाई म्हणता खादा हसता. त्या बाईला विचारलं हो म्हणता मॅडम तुमचं हसण्याचं रहस्य काय आहे? ते म्हणता काय नाही बुवा तुम्ही काय सांगितलं मृत्यू अटळ आहे. ह्या गावातली माणसं मरणार. ह्या जी गावातली माणसं होत ना ती म्हणता रडतो. मी म्हणते त्या कदमबुवाच्या गावातली हो. युगे अड्डावीचा उभा राहिला. धन्यवाद. ह्या माझ्या मायबापाच्या रशीच्या खरी जागा त्या माणसाला आता माहिती पडली कुठे. खरी जागा. सलाम तुम्हाला करतो. नाव कसं आपलं? प्रवीण पेंडुरकर. आपले फणसगावचे. मग कोकण सगळं. तू काय मागा तर म्हणतो दुबई. अरे तू भंडावलंस की काय? अरे तू मला दुबई काय करतो? मी काय म्हणते माझा पासपोर्ट बिन पासपोर्ट असं म्हटलं हे कसं काही मी. तू काय रेशन कार्ड आणलं? आधार कार्डवरती फिरतं. आता मागा सांगा ह्यो जर असं दिसता तर आधार कार्डवरती कसं दिसत? खरोखर सांगता अहो एवढे चांगले सुंदर चेहरे आधार कार्डवरती भंक आहे. त्याचा काय दिसत होता? त्या दिवशी आमच्या देवगडला एक आमच्या गावात खारेपटणला म्हणजे खारेपटणवरून आमचं गाडीत मामा बसलेले त्यांना माहिती आहे. आमच्या खारेपटणावरून ना एक पोंबूरला ना वस्तीची गाडी जातात. पोंबूरला वस्तीची गाडी देवगड गाडी. तर त्या ठिकाणी आम्ही 7:30ला गाडी सुटताना एक महिला आली. ती बोंबाटा त्याच्या सुनी लवकर ये गाडी सुटली. तेजस्विनी म्हणतात म्हणून आम्ही सगळ्यांनी पाठी बघितलं वाकून. तेजस्विनी कसले तरी बघूया. हो तेजस्विनी बघताच काय डांबऱ्यापेक्षा पोरकाळी आणि नाव तेजस्विनी. हो काहीतरी आता याचं नाव सांग मी. आवडं बघा कसं होतं. फरेची गरज नाही त्याला. कावी झाली. मग तू त्याची रक्तचक्र मग पळाला की त्या दिवशी असं तब्येत बरी नव्हती.
तर त्याचं म्हणजे ती नस मिळत नव्हती. मी गेलो होतो ओरसला ॲडमिट होतं ते, नस मिळत नव्हती म्हणून त्याने असं बघितला आणि असा डायरेक्ट त्याने बॉटल छाटून द्यायचा रक्त घेऊसाठी. तो लागलो बोमटोक लागल्यावर ह्यानाची तयारी केला बॅग बी घेतला आणि ह्यो लागलो जिन्यावरनं खाली उतरूक लागलो बोमटोक लागलो. अरे म्हटलं गप येडे म्हटला नाही म्हणता माका म्हणता भेटले का रे थांबवता नाही म्हणता या हॉस्पिटलमध्ये मला काय झालं. अरे म्हणता त्याचा रक्त चेक करूचा होता म्हणून म्हणता त्याने बॉट छाटला. अरे माका म्हणता कावीळ झाल्या माझी म्हणता लगेच चेक करूची नाद नाही करायचो. हा गणपतीपुळा हा आणि खा मुळा काय लिहू काय तरी बोलत बघते वेळेवर येतच ना तर बुवा वेळेचं बंधन. अरे त्या स्पर्धक धावण्याच्या शर्यतीमध्ये हरलेल्या स्पर्धकाला वेळेचं महत्व विचार. अरे त्या बिझनेसमॅनला 5 मिनिटं लेट झाली विमान चुकलं दुबईला जाणार त्याला विचार. अरे ही जर कांदवळीला जाताना लोकल चुकली तर त्या कामगाराला वेळेचं महत्व विचार. अरे वेळेला महत्व दे आणि एका डिजिटल घड्याळ सोडून दे. चावीवाला काय समजलं वेळे घे माझ्या गळ्यातला दे ना तेवढा. अरे बघ ना त्या डाटा हे काय नाही बँकेच आहे याच्यावर तर पाणी गेला की माझा पितळ उघडा पडलेला. वेळेचं बंधन आहे. वेळेच्या बंधनामुळे गजर उरकता घेतलेला आहे. कारण निदान अभंग तरी व्हावा अशी इच्छा आहे. ऐकलात ना. आणि मग सेलिब्रिटी नंतर त्या सेलिब्रिटीच्या भूमिकेतून बाहेर या. उमेश राणे यांच्याकडून आमचे ढोलकीपट्टू आकाश सावंत यांच्यासाठी ही 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद. बंधूंनो नंतर या गजारीच्या नंतर 2 मिनिटासाठी आपल्याला त्याचा ढोलकीचा सोलो ऐकवणार आहे. जरूर कलाकाराची दाद टाळ्याने द्यायचे. ढोलकी आवडली तर जरूर टाळ्या मारा, टाळ्याची दाद द्या. आणि जर कोणाक वाटला की त्याला बक्षीस आणि द्यायचा तर तुम्ही बक्षीस पण देऊ शकता. तसं काय नाही. गजारीच्या नंतर अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान एक मुखान बोला जय जय Yeah.
ढोलकी सम्राट आज गुजरात राज्यामध्ये बरोडा, अहमदाबाद आणि कच्छपर्यंत ढोलकी आणि ढोलकमध्ये प्रसिद्ध असणारे आमचे ढोलकीपटू आकाश सावंत आपल्यासमोर ढोलकी सादर करतायत. जरूर टाळ्या द्या. अजय मिश्रा यांच्याकडून मी बजरंगबली हनुमंतरायांवरती गाणं घेतल्याबद्दल शीघ्र पारितोषिक धन्यवाद. पेटीला जरा
गावकर यांच्याकडून माझ्या अक्कासाठी 200 रुपये पारितोषिक आले. त्याचप्रमाणे महादेव भाजीवाले प्रसिद्ध भाजीवाले यांच्याकडून अक्कासाठी 100 आणि माझ्यासाठी 100 रुपये आले. धन्यवाद. अण्णा नाईक बाई अण्णा नाईक यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो ते